बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट्स येत असतात जेव्हा पण मी माझी थ्रेडिंग स्वतःच करत असते. चला म्हटलं आज शेअर करूया. जास्त डिटेलमध्ये शेअर करू शकत नाही, पण जेवढं जमतंय तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. थ्रेडिंग करण्यासाठी एक दोरा लागतो जो मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळू शकतो आयब्रोचा, आणि मी प्रोडक्ट मिळाला तर टॅग पण करून देते. आता थोडंसं थ्रेड घेऊन मी त्याला अशा पद्धतीने गाठ मारून एक कैची बनवून घेतलेली आहे. थ्रेडिंग करताना ना एका साईडला आपले केस असे झोपलेले असतात, त्याच्या अपोजिट डायरेक्शनने आपल्याला त्यांना खेचून जे आहे म्हणजे ह्या दोऱ्याच्या कैचीच्या मदतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे. मग ते फोरहेड असो किंवा अपर लिप्स असो किंवा मग आयब्रो असो, अशा पद्धतीने. माझ्याकडे बरेचसे प्रोडक्ट आहेत हेअर रिमूव्हलसाठी, पण मी जास्त करून प्रेफर करते ते थ्रेडिंग करण्यासाठी, कारण याचा रिझल्ट जो असतो ना तो लॉंग लास्टिंग असतो आणि जास्त काही साईड इफेक्ट पण नसतात, त्यामुळे मी यालाच प्रेफर करते. तुम्ही जर यापूर्वी एकही वेळा थ्रेडिंग केलेली नसेल ना म्हणजे स्वतःची, तर तुम्ही डायरेक्ट असं आयब्रोवर ट्राय करू नका. आधी तुम्ही पायावर ट्राय करून घेऊ शकतात. म्हणजे एकदाच समजलं की कशा पद्धतीने केस जे आहेत ते खेचून आपल्याला काढायचे आहेत, मग त्यानंतर आपण फोरहेड, अप्पर लिप्स आणि त्यानंतर आयब्रोचे जे आहे ते काढायला सुरुवात करायची. शेवटी प्रॅक्टिस मॅन परफेक्ट, नाही का? म्हणजे जितकी प्रॅक्टिस करणार तितकं छान आपल्याला जमायला लागतं हळूहळू. फक्त 10 मिनिटाच्या आत आयब्रोज, अप्पर लिप्स आणि फोरहेड हे मी करून टाकलेलं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. चला भेटूयात मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.